अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवराय, तालुक्याचं भूषण, लायन हंटेड, कोणाची केंगले, या सर्व क्रांतिकारकांच्या चरणी नतमस्तक होत असताना आज या राष्ट्रवादीच्या युग मेळाव्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित असणारे माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील, त्याबरोबर माजी आमदार पोपटराव गावडे साहेब, या सर्वांसमवेत साहेबांवरती, दादांवरती आणि मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणाऱ्या माझ्या समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना माझा जय राष्ट्रवादी. आवाज देत नाही. आपण जर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला आलोय तर राष्ट्रवादीचा जय जयकार हा केला पाहिजे आणि विरोधकांच्या कानात याच्या काठळ्या बसल्या पाहिजेत. जय राष्ट्रवादी. साधारण 90च्या शतकामध्ये आदरणीय साहेब आमदार झाले आणि या 90 सालापासून या तालुक्यामध्ये दूरदृष्टीने अनेक कामं साहेबांनी करायला सुरुवात केली. खरं तर 90 सालामध्ये सुरू झालेली ही कामांची मालिका, विकासाची गंगा आज 2025 पर्यंत कायम आहे. या काळामध्ये साहेब अनेक वेळा विधानसभा सदस्य झाले, मात्र ते होत असताना आपल्या तालुक्यामध्ये जरी 5 जिल्हा परिषद गट असतील तरी साहेबांवरती नितांत प्रेम केलेला जिल्हा परिषद गट म्हणजे शिनोली गट. या मागच्या काळामध्ये या गटाने साहेबांना भरभरून प्रेम दिलं आणि साहेबांनी त्या प्रेमापोटी या आम्हा आदिवासी भागातील कार्यकर्त्यांवरती, समाजावरती भरभरून प्रेम दिलं. खरं तर सुरुवातीला शाळा नव्हत्या, रस्ते नव्हते, परंतु या शाळांपासून तर सरकारी दवाखान्यांच्या कॉलेजांच्या इमारतींपर्यंत आणि आश्रम शाळांच्या अद्ययावत बिल्डिंग पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत, एमटीडीसीच्या बिल्डिंग मधून रोजगार उपलब्ध करून देण्यापासून, रस्ते, लाईट आणि पाण्यापासून, पडकई योजनेपासून आदिवासींच्या दारात स्ट्रॉबेरी लावण्यापर्यंतचं काम आमदार साहेबांनी केलं. मात्र साहेब या इलेक्शनच्या वेळेला आपल्याला फटका बसला आणि आमच्या जिल्हा परिषद गटातून आपलं मताधिक्य थोड्याफार प्रमाणात कमी झालं. मात्र हे मताधिक्य कमी होण्याचं कारण साहेब आपल्यावरचं प्रेम, आपल्यावरचा विश्वास हा आदिवासी समाजाचा तसूभरही कमी झालेला नाही. मात्र साहेब या तालुक्यामध्ये आपण जे आजपर्यंत कधी घडू दिलं नाही ते जातीपातीचं राजकारण आणि आदिवासींचं आरक्षण, याच्यावरून समाजामध्ये तेढ निर्माण केली. साहेब अमुक पक्ष सत्तेत आला तर आरक्षण जाईल आणि तमुक पक्ष सत्तेत आला म्हणजे आरक्षण राहील, ही भीती आदिवासींच्या डोक्यामध्ये घालण्यात आली. पण साहेब काही गोष्टींवरती येणारा काळ हा उत्तर असतो आणि या येणाऱ्या काळानं या खोटं बोलणाऱ्यांना उघडं पडलेलं आहे. आजपर्यंत कोर्टाने दिलेले निर्णय याचं उदाहरण आहे. अमुक पक्ष सत्तेत आला म्हणून त्याच्या बाजूने निर्णय होत नसतो आणि तमुक पक्ष विरोधात राहिला म्हणून त्याच्या बाजूने निर्णय होत नसतो. हा निर्णय कोर्टामध्ये होतो आणि कोर्ट हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतं आणि त्याच संविधानाला मानणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे म्हणून मला त्याचा अभिमान. ज्यावेळी आमच्याकडे लोकांना सांगायला काहीच नसतं त्यावेळी आदरणीय काका विचारांवरती घाव घातला जातो. कारण आमच्या जवळ सांगायला एकही काम नाही, आमच्या जवळ सांगायला विकास नाही, आमच्या जवळ सांगायला कोणाला रोजगार दिलाय नाही. आणि जेव्हा हे सगळं नसतं तेव्हा समाजाच्या डोक्यामध्ये जो समाज त्या विचारांवर उभा राहिलाय त्या विचारांवर घाव घातला जातो. या विचारांवर घाव घालत असतात हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आणि त्यांचे विचार जपणारा पक्ष आहे. आणि या विचारांचे पायी असणाऱ्या रामदास साहेबांवरती आणि दादांवरती मी या सर्वांचा कार्यकर्ता आहे, त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान. पक्षात येण्याअगोदर संघटनेमधून अनेक कामांना मी वाचा पडतो. संघटनेचे कार्यकर्ते सोबत घेऊन अनेक आंदोलनं केली, निदर्शने केली, मोर्चे केले, उपोषण केले. मात्र या सगळ्यात आदिवासी भागातील फक्त प्रश्न
प्रश्न सोडवता आले नाही. आणि मग ज्या विचारांनी आलो होतो त्या विचारांना इथं येऊन खऱ्या अर्थानं ताकद मिळाली. जे प्रश्न मांडले होते ते सोडवणे ही आपली नैतिक जबाबदारी बाळगून पक्षामध्ये प्रवेश केला. आणि सांगायला आनंद वाटतो आज मी पक्षात येऊन आनंदी आहे, कारण त्यावेळेला मी समाजाचा मांडलेला प्रत्येक प्रश्न दादांच्या आणि साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सुचत आहे. आज 2 दिवसापूर्वी या कातकरी समाजाला हक्काचं घरकुल मिळावं म्हणून त्यांना जागा मिळावी यासाठी नुकतीच मीटिंग झाली. साहेबांच्या माध्यमातून फुलवडे, पिंपळगाव, सिडोली या ठिकाणी कातकरी बांधवांना घरासाठी आपण जागा उपलब्ध करून दिली. पुढील गावांसाठी सुद्धा आपण जागा उपलब्ध करून देत आहोत. तालुक्याचं भूषण असणाऱ्या लायन हार्टेड होनाजी बाबू केंगले यांच्या स्मारकासाठी या डीपीआर बनवण्याचं काम सुरू आहे. त्याबरोबर आदरणीय सभापती प्रकाशरावजी घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही धरणग्रस्त आहेत त्यांच्या जमिनी देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पुनर्वसित गावाच्या ग्रामपंचायतींचे ठराव आज मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. आदरणीय सभापती गावारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली औक्यामध्ये खोऱ्यामध्ये 11वी 12वीची व्यवस्था व्हावी, घोडेगावमध्ये हॉस्टेल व्हावं, पोखरीला नवीन हॉस्टेल व्हावं यासाठीच्या सर्व फाईल नामदार साहेबांच्या मार्फत मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. आज कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यावधीचा निधी भीमाशंकरला आलेला आहे आणि हे सगळं त्यांच्यामुळे होत आहे. ज्यांच्यामुळे या कामांना गती आहे, गती मिळत आहे त्या आदरणीय नामदार साहेबांचा मी समाजाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हीच कामं जर पूर्णत्वाला न्यायची असतील तर आपल्याला गावागावामधून तरुणांनी आदरणीय नामदार साहेबांचे आणि दादांचे हात बळकट करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सध्या तरी तालुक्यात नामदार साहेबांनी विकासाची अनेक गंगा आणली, परंतु आता सध्या तालुक्यामध्ये काका कोणती डिग्री नसणारे अनेक अर्थतज्ञ उदयाला येत आहेत. जे अर्थतज्ञ कोणती डिग्री नसताना तालुक्याला अर्थशास्त्र शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नाही, जो रस्ता केंद्राच्या ताब्यामध्ये आहे त्या रस्त्याच्या आंदोलनांमध्ये आमदारांवरती टीका करण्या इतपत समाजकारणात राजकारणाची माहिती नसणारे कार्यकर्ते तालुक्यामध्ये येत आहेत. लक्षात ठेवा, इलेक्शन आलं की कामापुरती मामा करणारी गावागावात येऊन फिरणारी 4 टाळकी तुम्हाला 100% दिसतील. पण आदिवासी नसताना आदिवासी माळींमध्ये गर्दी खाली गेला म्हणून 8 दिवस जसा रडणारा पहिला लोक विधानसभेचा अध्यक्ष या महाराष्ट्राला निवडणुका 35 वर्ष चालू आहेत. त्या काय आज आहेत, उद्या येतील, परवा येत राहतील. मात्र हे येत असताना आपले डोळे पुसायला कोण येतो हे महत्वाचं आहे. काल परवा जांभोरीमध्ये काळवाडीच्या गावावरती दगड कोसळले आणि दगड कोसळल्यानंतर ती जांभोरी गावातली काळवाडीतली सगळी लोक ही चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी यावी म्हणून नामदार साहेबांना रात्री 1 वाजेपर्यंत जागलेला पाहताना मिळाला. एवढंच नाही तर इतर वेळेला याच्या अगोदर इलेक्शन आल्यानंतर आदिवासी भागामध्ये फेऱ्या मारणारे जांभोरी काळवाडीमध्ये दगड पडली तेव्हा भेटीला आले नाही. पण आमचे नामदार साहेब दुसऱ्या दिवशी आमची डोळे आमची परिस्थिती पाहायला त्या ठिकाणी आले. याचा मला अभिमान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला न्यायच्या असतील तर पोपटपंची करणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा की कामं करणाऱ्यांवर विश्वास दाखवायचा हा आपल्या सत्सविवेकी बुद्धीचा प्रश्न आहे. आणि आंबेगाव तालुक्याची जनता सुज्ञ आहे. प्रत्येक वेळेला तिने सुज्ञ ज्ञानाचा वापर करून मतदान केला. या वेळेही करून ती मतदानातून आपली जागा त्यांना दाखवून देईल असा विश्वास नामदार साहेबांना, दादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय राष्ट्रवादी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल
आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.